तुम्हा सर्वांना माझ्यातर्फे गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज तुम्ही सगळ्या इथे नारी शक्ती एकत्र झाली आणि तुम्ही सगळ्या इतक्या सुंदर दिसताय की घरी जाऊन सगळ्यात पहिले स्वतःची दृष्ट काढा प्लीज. कारण मी जेव्हा इथे एंटर केलं आणि एंटर करताना तुम्हा सगळ्यांना बघत होते, नथ घालून छान छान साड्या नेसून, फेटा घालून. मी मिस केला ॲक्च्युली, फेटा मला घालायला हवा होता. पण तुम्ही सगळे इतके सुंदर दिसताना माझ्या अंगावर काटा आला. मी आल्या त्यांना सांगितलं, पण मी सांगितलं इतकं छान, इतकी पॉझिटिव्ह एनर्जी खूप कमी वेळा बघायला मिळते आणि जिथे नारी शक्ती असते तिथे ही एनर्जी असतेच असते. हे खूप छान उदाहरण आहे ॲक्च्युली. तुम्हा सर्वांना फक्त एवढंच म्हणेन, ॲक्च्युली अनिरुद्ध सरांचे खरंच खूप आभार की आज मला इथे बोलवलं. आपल्या ह्या कार्यक्रमाच्या मध्ये ती म्हणाली 9 नारी 9 देवी असतात, 9 शक्ती असतात. आता ही 10वी शक्ती जलज्योती ही एक 10वी शक्ती म्हणून आपण इथे सादर करत आहोत 10वी शक्ती. मला फक्त एवढंच सांगायचं, जेव्हा पाणी बचत आणि पाणी कसं वापरावं का ह्याच्याबद्दल जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे इथे बसलेली लहान लहान मुलं आहेत, त्यांना 4वी-5वीत आपल्याला निबंध यायचा की पाणी कसं वाचवायचं. त्यामुळे सगळ्यांना इथे बसलेल्यांना माहिती आहे पाणी कसं वाचवायचं. मी फक्त माझा एक एक्सपिरियन्स लहानपणीचा तुम्हा सर्वांबरोबर शेअर करू इच्छिते. कारण आता जसं सरांनी सांगितलंय आपल्याला 100 लिटर कोटी पाणी बचत करायचं आहे, तर त्यासाठी काय करायला हवं. तर माझ्याबरोबर झालेला हा किस्सा आहे लहानपणीचा. सर मला खरंच सांगावंसं वाटतोय. मी लहान होते ना तेव्हा असंच ब्रश करताना नळ चालू ठेवायचे, आंघोळ करताना पाणी खूप वेस्ट करायचे, शॉवर खाली आंघोळ करायचे. आणि माझ्या बाबांना हे मुळीच आवडायचं नाही. बाबा नेहमी म्हणायचे, अरे हे काय, ही नॅशनल प्रॉपर्टी, अशी कशी तुम्ही वेस्ट करतात, पाणी एवढं वापरू नका. आणि लहानपणी कळायचं नाही हे सगळं, सो मी ते लक्ष द्यायचे नाही. एक दिवशी बाबा म्हणाले, जर आज तू जास्त पाणी वापरलंस ना तर तुला मी शिक्षा दे. आणि मला कळलं नाही, म्हणजे मी असं काय केलं, एवढं काय पाणी वापरलंय का. बाबा म्हणाले, तुला आय थिंक ह्या पाणी हे काय आहे आणि ह्या पाण्यात काय शक्ती आहे हे तुला माहिती नाही, आणि म्हणून मी तुला एक खूप मोठी शिक्षा देणार आहे. ती म्हणजे आज पूर्ण दिवस निर्जळा करायचा, निर्जळा उपास करायचा. त्यात तू काही खायचं नाही, खायचं तर नाहीच नाही, पाणी पण प्यायचं नाही. आणि मी सांगितलं, हो इतकं इझी आहे, मी करू शकीन, त्यात काय हरकत आहे. आणि मी निर्जळा उपास केला सकाळपासून. दुपार झाल्यावर मला असं वाटलं मला पाणी हवंय, बाकी काही नकोय, पाणी हवंय. संध्याकाळपर्यंत तर मला राहवलं नाही आणि मी बाबांना जाऊन सॉरी म्हणाले आणि म्हणाले, बाबा प्लीज मला खायला काय नकोय, प्यायला काही नकोय, मला फक्त पाणी प्या, पाणी हवंय, मला फक्त पाणी प्यायला द्या. बाबा तेव्हा म्हणाले की तुला कळलं की फक्त तू 7 तास पाणी प्यायली नाहीयेस तर तुला किती त्रास होतोय. विचार कर, तू जेव्हा मोठी होशील तेव्हा जर जगात पाणीच नसेल, जर तू एवढं पाणी वेस्ट करतेय तर तू काय करशील. आणि म्हणून आजपासून लक्षात ठेव, आणि ट्रस्ट मी, त्या दिवसापासून आजपर्यंतचा दिवस आहे, मी रोज एका बालडीत जेवढं पाणी भरलं जातं तेवढ्याच पाण्यात आंघोळ करते, त्याहून जास्त पाणी वापरत नाही. अशा खूप गोष्टी आहेत खरं तर. आणि सो मी असं म्हणेन की ही एक संकल्पना तुम्ही सगळ्यांनी, जर खरंच तुम्हाला असं वाटत असेल ना पाणी वाचवायचंय, प्रयत्न करा, एक दिवशी निर्जळा उपास करा, पाणी पण पिऊ नका, पाण्याची बचत पण होईल आणि मला असं वाटतं पाण्याची व्हॅल्यू काय ही तुम्हा सगळ्यांना कळेल. सो माझ्यातर्फे एवढंच सांगेन. परत एकदा म्हणते, थँक्यू सो मच मला इथे बोलवलं याबद्दल. खूप बरं वाटलं. मी खरी बडोद्याची आहे, गुजरातमध्ये माझा जन्म झालाय, त्यामुळे खरं तर पाडवा म्हटला, तुझा पण का, ओ वाव खरं तर पाडवा म्हटला की बडोद्यात खूप कमी, अशी 40% मराठी लोक जेवढे आहेत आम्ही तेवढे सेलिब्रेट करायचो. पण मी कधी पुण्याचा पाडवा बघितला नव्हता आणि माझी खरंच खूप इच्छा होती. आणि आज ह्याच निमित्तानं मला तुम्हा सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांबरोबर आपल्या मराठी नवीन वर्ष सेलिब्रेट करता आलंय, तुमच्या सगळ्यांसोबत पाडवा सेलिब्रेट करता आलाय. सो त्या सर्व गोष्टींसाठी अनिरुद्ध सर थँक्यू सो मच मला इथे बोलवलं. आणि थँक्यू सो मच. असंच प्रेम करत राहा नेहमीच माझ्यावर, आणि आय लव्ह यू ऑल.